मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये। तर आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून। तर त्याच्यामध्ये मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे। तर त्या चॅनलला मला सबस्क्राइब करा, कारण त्याच्यावरती खूप इम्पॉर्टंट माहिती आहे जी की तुम्ही घरी बसल्या बसल्या जुने आजार तुम्ही स्वतः बरे करू शकता। आणि काही क्वेरीज असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये देखील मला विचारू शकता। खूप छान आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकची माहिती मी देत आहे। डॉक्टर प्रियंका नकाते असं नाव आहे चॅनलचं। सर्च केलं की तुम्हाला माझं थंबनेल दिसेलच त्याच्यावरती। चला आपलं डेली रुटीन चालू करू। होऊ शकतं तुम्ही लड्डू गोपालला छान छान कपडे शिवलेले आहेत। काल कपडे शिवतानाचा व्हिडिओ नाही काढणं झालं, लक्षातच नाही राहत व्लॉगचा व्हिडिओ काढायचं। हे सेपरेट आहे, हे सेपरेट आहे आणि माळ घातलेली आहे। छान आले की नाही? पोहे दूध पाणी ठेवलेलं, आता जेवण नंतर दुपारी ठेवायचं। हे बघू शकता तुम्ही हर्बल न्यूट्रिशनचं आहे। त्याच्यामध्ये मल्टीविटॅमिन खूप आहेत, विटॅमिन ए, विटॅमिन B12, B2, B3। तर हे सगळे विटॅमिन्स जे आहेत ना आपल्याला रक्तवाढीसाठी खूप चांगले आहेत बरं का। आणि मी हे फक्त फॉर्म्युला नंबर 1 याचा घेत असते, कारण ह्याच्यामध्ये विटॅमिन्स भरपूर आहेत। त्याच्यामुळं हे अशा पद्धतीने पाण्यात मिक्स करून खायचं आहे, प्यायचं आहे। तर हर्बल न्यूट्रिशनचे जे प्रोडक्ट आहेत ते खूप चांगले आहेत खरंच। मी काही ह्याची ॲडव्हर्टाईज वगैरे नाही करत, मी स्वतः अनुभवले, मी स्वतः खाल्लेले आहेत, त्याच्यामुळे मला माहिती। फक्त आणि फक्त फॉर्म्युला नंबर 1 हे घेत जा तुम्ही। याच्यामध्ये मल्टीविटॅमिन भरपूर आहेत। मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, आधीच्या क्लिपमध्ये दाखवलेलं आहे मी। खूप इम्पॉर्टंट असे घटक आहेत त्याच्यामध्ये, जीवनसत्व आहेत, न्यूट्रिशन आहे, जे की तुम्हाला केसवाढीसाठी, स्किनसाठी, तुमचे जे काही पोटाचे आजार असतील, काहीही असू द्या, म्हणजे इम्युनिटी बुस्टर आहे एक प्रकारचं। ह्याच्यामुळे आजारी देखील नाही पडत, इम्युनिटी चांगली स्ट्रॉंग होते। आणि सगळे मल्टीविटॅमिन जर तुम्ही खाल्ले तर खूप फायदेशीर आहे रक्तवाढीचं। जास्त करून मुलींना, बायकांना तर हे घ्यायलाच पाहिजे कंपल्सरी। पण मी हे प्रोडक्ट 4 ते 5 महिन्यांनंतर 1 महिन्यासाठी घेते, डेली घेत नाही, कारण हे परवडत नाही। 3-3 हजार रुपये प्रोडक्टच्या किमती आहेत, 3,000 महिन्याला घालवायला आपल्याला नाही परवडत। तर आपण 5 महिन्यांनी, 4 महिन्यांनंतर 1 महिन्याचं यूज करू शकतो, असं आहे। आणि काही नाही फरक पडत, म्हणजे 5 महिन्यांनी घेतलं तरी तेवढाच फरक आहे, डेली जरी घेतलं तरी तेवढाच फरक आहे। आता बरेचसे मल्टीविटॅमिन असतात जे की कंटिन्यू घ्यायला नाही पाहिजेत, आपल्याला कुठली याची कमतरता आहे तेच घ्यायला पाहिजे। तर त्याच्यामुळे मी हे प्रोडक्ट जे आहे ना हे मी 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनीच घेते, डेली घेऊ नका। जर तुम्हाला डेली जर घ्यायचं असेल तर बाकीच्या इन्व्हेस्टिगेशन करून घ्यावं लागेल, जसं की विटॅमिन B12, परत बरेचशा विटॅमिन Dच्या टेस्ट आहेत। ते करण्यापेक्षा 4 महिन्यानंतर घेतलं तरी चालते, कारण आपल्याकडे भाजीपाला सगळं काही आपल्याकडे अवेलेबल असतं। आणि सगळं म्हणजे ड्रायफ्रूट पण आपण अधूनमधून खात असतो, फळं खात असतो, त्याच्यामुळे पूर्ण विटॅमिन डेफिशियन्सी झाली आहे असं अजिबात नाही। हे खरं तर फॉरेनर्स मध्ये जास्त यूज होतं, कारण ह्या प्रोडक्टचं कसं आहे माहिती का, हे प्रोडक्ट जे आहे की नाही, जिथे आता फॉरेनचे लोक आहेत तर त्यांना फळं पालेभाज्या, तिथं बर्फ वगैरे पडतंय, त्याच्यामुळे त्या लोकांना ते सगळ्या गोष्टी अवेलेबल होत नाहीत। मग त्यांच्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी खूप होत असते फॉरेनच्या लोकांमध्ये, जिथं बर्फ पडतो, की जिथं बाबा काहीच पिकत नाही, जास्त जर पिकलं तरी पण ते घेण्याला ते डबल टिबल किमतीमध्ये दुसऱ्या देशातून ट्रान्सपोर्ट होत असतं। तर तशा पद्धतीने जर तुम्ही त्याचं म्हणजे विचार केला ना, तर हे आपल्या इंडियामध्ये आपण 3 ते 4 महिन्याने तर घेतलं तरी चालते, कारण आपल्याला फ्रूट खायला भेटतात, फळं खायला भेटतात, भरपूर पालेभाज्या खायला भेटतात, गहू, ज्वारी, प्रोटीन, प्रत्येक डाळी आपल्याकडे खायला भेटतात, 4-5-6 प्रकारच्या डाळी, मूग, ते मोड आलेले मटकी वगैरे सगळं आपल्याला अवेलेबल असते। त्याच्यामुळे आपल्याला जास्त न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होतच नाही। आपलं जेवण चांगलं आहे, आपल्या इंडियामधलं वातावरण पण, जेवण पण त्या लोकांना कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत नाहीत। पीठ जरी म्हणलं त्यांच्याकडे तर पिठाला बुरशी लागून जाते त्यांच्याकडं, जास्त थंड हवामानात राहिलं तर। अशा काही गोष्टी आहेत बारीक सारीक, त्याच्यामुळे
5-6 महिन्यातनं 4 महिन्यातनं एकदा जरी हा डबा घेतला, आता मी देखील 5-6 महिने झाले त्याला घेऊन, 5-6 महिन्यानंतर तुम्ही घेतलं तरी चालेल, पण घ्या. वर्षातून ह्याचे 3 तरी डबे खावा तुम्ही. हे 3 तरी मल्टीव्हिटॅमिन तुम्ही 3 वेळेस तरी खावा. हे चांगला आहे, आजारी वगैरे अजिबात नाही पडत याच्याने, खूप इफेक्टिव्ह आहे. स्किनसाठी तर खूप चांगलं आहे. पिंपल्स, डार्क सर्कल्स वगैरे काय 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 बरेचसे स्किन प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मल्टीव्हिटॅमिन घेऊ शकता. खूप इफेक्टिव्ह आहे. याच्यामध्ये भरपूर प्रोडक्ट आहेत, काय काय स्किन बुस्टर म्हणून आहे, बरंच काय काय प्रोटीन. ते काही मी घेत नाही, कारण आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे पालकाच्या भाजीचं जरी ज्यूस तुम्ही रोज काढून पिला नियमाने, पालकाची भाजी, पुदिना आणि त्रिफळा चूर्ण, त्याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा, तर याचे सगळे बेनिफिट मी आधीच्या व्हिडिओमध्ये देखील पोस्ट केलेले आहेत. माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. खूप हेल्दी बेनिफिट्स आहेत पालकाच्या भाजीचे. आणि हे देखील प्रोडक्ट घ्या तुम्हाला जर परवडत असेल तर, कारण 3000 प्राइस आहे, पण ते त्यांचं ते असोसिएटचं आयडी असते, त्याच्यावरून त्यांनी मला 1700 रुपयाला दिलेलं आहे हे. त्याच्यामुळे परवडलं मला 1700 रुपयाला घ्यायला. पण 6 महिन्यानंतर घेतलेलं आहे मी, डेली घेत नाही, परवडत नाही. 3-3000 रुपये महिन्याला वेस्ट करू नका. याच्या मागे कुठलेही प्रोडक्ट घेत असाल तर वेस्ट करू नका. जर तुमची बॉडी फिट असेल, तुम्ही फिट असाल, तर तुम्हाला हे प्रोडक्ट खायची काहीही गरज नाहीये. नुसतं तुम्ही फळं, भाज्या, पालेभाज्यावरती देखील खाऊ शकता. मी हे कशासाठी घेते तर HB चांगला राहतो याच्याने, फक्त HB साठी. आणि अजून एकदा सांगते, 6 ते 7 महिन्यानंतरच याला खायचं आहे, सारखं सारखं घेऊ नका. चला तर मग माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण ह्याच्यावरती असं स्पेशल चॅनल काढणं मला होत नाही, कारण त्याला टीम वगैरे लागते. प्रत्येक प्रोडक्टची माहिती द्यायची इच्छा आहे माझी, प्रत्येक प्रोडक्टची माहिती द्यावं, काय 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 बरेचशा ह्याच्यामध्ये. तर आपलं होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकचे चॅनल आहेच, तर त्या चॅनलवरती खूप म्हणजे लोड येतो, कारण ते बोलताना इतकं म्हणजे ठराविक, आता हे व्लॉगवरती चालतंय कसं पण बोललेलं आहे इकडं तिकडं, पण त्या चॅनलवरती सिम्पटम्स, पॉझिटिव्ह फॅक्टर, इन्व्हेस्टिगेशन, डायग्नोसिस असलं सगळं व्यवस्थित सांगावं लागतं, व्यवस्थित बोलावं लागतं. त्याच्यामुळे ते चॅनल असल्यामुळे मला काही हे प्रोडक्टवरती चॅनल नाही काढता येत. जर तुम्हाला आवडला असेल माहिती तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, शेअर आणि लाईक करा. आणि अजून काही प्रोडक्टची माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्याच्यावर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. त्याच्यावरती मी सर्चिंग करून तुम्हाला व्हिडिओ मार्फत त्याचं नॉलेज देण्याचा प्रयत्न करीन. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.